नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, पण आपल्याला त्याची कदाचित जाणीवही नसेल. हो, मी बोलतोय बिग डेटाबद्दल. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. तो नेमका काय आहे आणि आपल्या रोजच्या जगण्याशी कसा जोडलेला आहे, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. अच्छा, कधी विचार केलाय का की जेव्हा आपण फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट लाईक करतो किंवा ऑनलाईन काहीतरी खरेदी करतो तेव्हा त्या एका छोट्याशा क्लिकमागे नक्की काय घडत असेल? आपल्याला वाटतं ही एक साधी गोष्ट आहे, हो ना? पण खरं सांगू, त्याच क्षणाला एका खूप मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होते. तर गोष्ट आहे आपल्या प्रत्येक क्लिकची. हो, आपण ऑनलाईन जे काही करतो, म्हणजे प्रत्येक लाईक, प्रत्येक शेअर, अगदी प्रत्येक क्लिक, या सगळ्याची नोंद ठेवली जाते. या सगळ्यावर लक्ष ठेवून त्याचं विश्लेषण केलं जातं. आणि ह्याच आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून माहितीचा एक डोंगरच्या डोंगर उभा राहतो. आणि माहितीचा हा जो महासागर तयार होतो ना, त्यालाच म्हणतात बिग डेटा. आणि हा फक्त डेटा नाहीये, नाही, ही एक अशी क्रांती आहे जिने आपलं आयुष्य, म्हणजे आपलं आरोग्य असो, प्रवास असो किंवा आपली काम करण्याची पद्धत असो, सगळ्यांच्या सगळं बदलून टाकलं आहे. चला मग बघूया तरी हा बिग डेटा म्हणजे नेमकं काय आहे. तर मग काय आहे हा बिग डेटा? सोप्या शब्दात सांगायचं तर हा वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेल्या माहितीचा एक प्रचंड मोठा साठा आहे. म्हणजे सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग, आपण कुठे जातो, काय बघतो, या सगळ्या ठिकाणाहून ही माहिती गोळा केली जाते. आणि मग या माहितीचं विश्लेषण करून लोकांच्या सवयी, त्यांचे ट्रेंड्स आणि वागणुकीबद्दलचे निष्कर्ष काढले जातात. म्हणजे हा माहितीचा एक महासागरच आहे असं समजा. आता हा डेटा किती मोठा असतो याची थोडी कल्पना देतो. हा जो आकडा दिसतोय ना, हा आहे 1 पेटाबाईट. आता हे किती मोठा आहे तर विचार करा, यामध्ये आपण तब्बल 13 वर्ष न थांबता चालणारा HD व्हिडिओ साठवू शकतो. कल्पना करा. आता एवढी माहिती गोळा करणं सोपं असेलही, पण या महासागरातून कामाची माहिती शोधून काढणं, म्हणजे निष्कर्ष काढणं, हे खूप अवघड काम आहे. आणि त्यासाठीच खास तंत्रज्ञान वापरलं जातं, ज्याला बिग डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. ठीक आहे, म्हणजे हा डेटा खूप प्रचंड आहे हे तर आपल्याला कळलं, पण ह्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग किंवा ह्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? चला आता हेच बघूया की बिग डेटा आपले रोजचे निर्णय, आपला प्रवास आणि आपलं आरोग्य कसं बदलतोय. आपण सगळेच गाडी चालवताना गुगल मॅप्स वापरतो, बरोबर? तर हे गुगल मॅप्स किंवा GPS म्हणजे बिग डेटाचं एक उत्तम उदाहरण आहे. ते आपल्याला रस्त्यावरची गर्दी, म्हणजेच ट्रॅफिकबद्दल लगेच माहिती देतं, कोणता रस्ता सगळ्यात चांगला आहे हे सुचवतं. इतकंच नाही तर कुठे रस्ता बंद आहे किंवा कुठे अपघात होण्याची शक्यता आहे हेही सांगतं. आणि फक्त एवढंच नाही, जगभरातल्या हवामान सेन्सर्स आणि सॅटेलाइट्सकडून मिळालेल्या डेटाच्या मदतीने हवामानाचा इतका अचूक अंदाज लावता येतो की पूर किंवा त्सुनामीसारख्या मोठ्या आपत्तींचा इशारासुद्धा आपल्याला वेळेवर मिळतो. किती महत्त्वाचं आहे हे. आता आरोग्य क्षेत्राचं बघा. इथे तर बिग डेटाने अक्षरशः क्रांती घडवली आहे. आपल्या हातातले स्मार्ट वॉच किंवा मोबाईलमधले हेल्थ ॲप्स ते आपल्या हृदयाचे ठोके, आपली झोप, आपला व्यायाम सगळं काही मोजतात. आणि ह्याच माहितीचं विश्लेषण करून आपल्याला आरोग्यासाठी काय चांगलं आहे याचा सल्ला दिला जातो. पण याहूनही एक गमतीशीर गोष्ट आहे. जेव्हा हजारो लोक सोशल मीडियावर मला ताप आलाय किंवा खोकला होतोय असं लिहितात, तेव्हा त्या सगळ्या पोस्टचं विश्लेषण करून एखाद्या भागात कुठला साथीचा आजार पसरतोय हे ओळखता येतं. आणि मग आरोग्य यंत्रणेला लगेच अलर्ट करता येतं. कमाल आहे ना? बरं, हे झालं आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. पण याच्या पलीकडे जाऊन उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रात काय होतंय? चला तिकडे एक नजर टाकूया. कारण सुरक्षित बँकिंगपासून ते आपल्या आवडीचे चित्रपट बघण्यापर्यंत सगळीकडे बिग डेटाचाच खेळ आहे. उदाहरणार्थ बँकिंग सेक्टर घ्या. तिथे आपल्या जुन्या व्यवहारांचं विश्लेषण करून काही संशयास्पद पॅटर्न दिसतोय का हे तपासलं जातं. आणि यामुळेच ऑनलाईन फ्रॉड किंवा सायबर गुन्हे टाळता येतात. आता जाहिरातींचं बघा. आपण ऑनलाईन काय शोधतो, आपल्याला काय आवडतं, हे सगळं बघून जाहिरात कंपन्या आपल्याला अगदी आपल्या गरजेच्या वस्तूंची जाहिरात दाखवतात. कधीतरी हा अनुभव नक्कीच आला असेल की मनात विचार आला आणि जाहिरात समोर हजर. आणि याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्स आणि यूट्यूब. कधी विचार केलाय का की त्यांना बरोबर कसं कळतं की आपल्याला पुढे काय बघायला आवडेल? तर हे एकदम सोपं आहे. बघा, पहिलं म्हणजे आपण एखादा शो किंवा चित्रपट बघतो. दुसरं, आपल्या या बघण्याच्या सवयीचं आणि आवडीनिवडीचं विश्लेषण केलं जातं. आणि मग तिसरं, याच विश्लेषणाच्या आधारावर आपल्याला तशाच प्रकारचा नवीन कंटेंट सुचवला जातो. आणि हाच तो बिग डेटाचा अल्गोरिदम आहे जो आपल्याला तासनतास स्क्रीनला खिळवून ठेवतो. एवढंच नाही, खेळाच्या जगात सुद्धा बिग डेटाचा बोलबाला आहे. मॅचेसचं रेकॉर्डिंग, खेळाडूंचा सराव,
या सगळ्याचा डेटा गोळा केला जातो आणि मग त्याचं विश्लेषण करून कळतं की समोरच्या टीमची कमजोरी कुठे आहे किंवा आपल्या खेळाडूंना कुठे जास्त मेहनत घ्यायला हवी. म्हणजे बघा, संघाची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आणि खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी डेटा किती महत्त्वाचा ठरतोय. आणि आता आपण एका खूप महत्त्वाच्या क्षेत्राकडे वळूया, ते म्हणजे शिक्षण. बिग डेटा शिक्षणाचं भविष्य कसं बदलू शकतो आणि हे एक साधन म्हणून किती ताकदवान आहे हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, शिक्षण क्षेत्रात एक खूप मोठा बदल होतोय. आधी कसं होतं, जुनी पद्धत म्हणजे सगळ्यांसाठी एकच अभ्यासक्रम, वन साईज फिट्स ऑल. पण आता बिग डेटाच्या मदतीने एक नवीन पद्धत समोर येते. यात काय होतं तर प्रत्येक विद्यार्थ्याला काय समजतंय, त्याच्यात काय क्षमता आहेत किंवा तो कुठे कमी पडतोय हे सगळं समजून घेतलं जातं. आणि मग खास त्याच्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम तयार केला जातो. यालाच पर्सनलाइज्ड लर्निंग म्हणतात. यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच सुधारणार आहे. थोडक्यात काय तर बिग डेटा म्हणजे आपल्या हातात आलेला अल्लादीनचा दिवा आहे, एक जिनी आहे. आता त्याचा मानवतेच्या भल्यासाठी सर्वोत्तम वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. ही एक प्रचंड शक्ती आहे, पण लक्षात ठेवा, मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी सुद्धा येते. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की या शक्तीचा वापर आपण कसा करणार आहोत. विचार नक्की करा.